हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. अफझल खान वध हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अभूतपूर्व भीमपराक्रम होता. या युद्धामध्ये शिवाजी महाराजांना विजय मिळेल याची अपेक्षा शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असलेल्या कुठल्याच परकीय सत्तेला नव्हती. पण महाराजांनी आपल्या अप्रतिम प्लॅनिंगने, मुत्सद्देगिरीच्या डावपेचांनी आणि असामान्य धाडसाने ही विजयश्री खेचून आणली. एका झटक्यात शिवाजी महाराजांना अखिल भारतामध्ये प्रसिद्धी मिळाली आणि यामुळेच 15 पेक्षा अधिक समकालीन ऐतिहासिक संदर्भांमध्ये अफझल खान वध नोंदवला गेलाय. विस्तार भयामुळे आपण यातल्या फक्त 10च गोष्टी बघणार आहोत. या समकालीन ऐतिहासिक संदर्भांना आपण 3 विभागांमध्ये विभागूया. पहिला भाग आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या दरबारातल्या लेखकांनी लिहिलेला अफझल खान वध. दुसरा भाग आहे शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या दरबारातल्या किंवा शत्रूच्या पक्षातल्या लोकांनी लिहिलेला अफझल खान वध. आणि तिसरा भाग आहे त्रयस्थांनी अर्थात युरोपीय लोक जे त्यावेळेला भारतामध्ये होते अशा लोकांनी लिहिलेला अफझल खान वध. यामध्ये सुद्धा आपण सगळ्यात अविश्वसनीय गोष्टींपासून ते विश्वसनीय गोष्टींपर्यंत येऊया. का? कारण त्या काळात अफझल खान वध हा खूप फेमस झाला होता आणि त्यामुळेच या अफझल खान वधाबद्दल भरपूर अफवा आणि बाजार गप्पा पसरलेल्या होत्या. या अविश्वसनीय संदर्भांमध्ये या सगळ्या अफवा आणि बाजार गप्पा दिलेल्या आहेत. या अफझल खान वधांच्या 10 गोष्टी आपण 2 व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन लोकांनी दिलेला अफझल खान वध बघणार आहोत. हे डच पत्र वेंगुर्ल्याच्या डच वखारीतून 5 मे 1660 अर्थात अफझल खानाचा वध झाल्यानंतर 6 महिन्यांनी डचांनी पाठवले. याच्यामध्ये डच म्हणतात की अली आदिलशहाने अफझल खानाला शिवाजी महाराजांना मारण्याची आज्ञा दिलेली होती आणि ही गोष्ट अली आदिलशहाच्या दरबारातल्याच एका माणसाने शिवाजी महाराजांना कळवली. त्याच्यामुळे ज्यावेळेला अफझल खान हा शिवाजी महाराजांच्या प्रदेशात आला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी घाबरल्याचं नाटक केलं. आता याच्या पुढे डचांच्या पत्रामध्ये कशा निव्वळ अफवा आणि बाजार गप्पा आहेत ते दिसून येतं. कारण याच्या पुढे डच म्हणतात की शिवाजी महाराजांची आई आणि शिवाजी महाराजांची बायको या अफझल खानाला विनंती करण्यासाठी त्याच्याकडे गेल्या आणि त्या अफझल खानाला म्हणाल्या की अफझल खानाने शिवाजी महाराजांना वाईट वागणूक देऊ नये आणि धमक्या देऊ नयेत आणि त्यांच्यावर कृपा कशी होईल हे बघावं. एवढंच नाही तर डच या पत्रामध्ये म्हणतात की शिवाजी महाराजांच्या आईने आणि बायकोने अफझल खानाला या सगळ्या गोष्टींसाठी हिंदू पद्धतीने शपथ घेण्याची विनंती केली आणि अफझल खानाने ती घेतली सुद्धा. मग शिवाजी महाराजांनी अफझल खानाला पत्र लिहून भेटायला बोलवलं. अफझल खान 7000 सैन्यानिशी आला. यावेळेला अफझल खानाच्या दमल्या भागल्या सेनेला शिवाजी महाराजांनी ताजं शिजवलेलं अन्न खायला घातलं. अफझल खानाच्या फौजेतल्या सगळ्या सैन्याने आपली शस्त्र बाजूला ठेवून मिळालेल्या अन्नावर ताव मारायला सुरुवात केली. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी मला अफझल खानाच्या पाया पडून त्याची माफी मागायचे अशी विनंती केली आणि जवळ आल्यावर त्यांनी लपवलेल्या शस्त्राने अफझल खानाचं पोट फाडलं. याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जावळीच्या किल्ल्याचा आश्रय घेतल्यामुळे त्यांना पकडता आलं नाही आणि अफझल खान हा भयभीत होऊन तिथून पळून जात असताना शिवाजी महाराजांच्याच एका माणसाने त्याच्यावर इतक्या जोरात आघात केला की तो मेला. आता ज्यावेळी आपण या ऐतिहासिक संदर्भामध्ये अफझल खानाला विनंती करण्यासाठी शिवाजी महाराजांची आई आणि बायको गेल्या होत्या हे वाचतो तेव्हाच डचांना दूर दूरपर्यंत अफझल खान वधाबद्दल काही माहिती नव्हती हे स्पष्ट दिसून येतं. अफझल खान हा हिंदू धर्मद्वेष्टा होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना फसवण्यासाठी सुद्धा त्याने हिंदू धर्माच्या पद्धतीने कुठलीही शपथ घेतली असेल हे अजिबातच खरं वाटत नाही. त्यामुळे निव्वळ बाजार गप्पा आणि अफवांवर आधारित हे डचांचं पत्र असल्यामुळे ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीने या पत्राला किंमत 0 आहे. सिद्धी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले असताना युनियन जॅक फडकावून एका इंग्रज अधिकाऱ्याने पन्हाळगडावरती तोफा डागल्या होत्या. हे सगळंच तुम्ही ऐकलं असेल. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं हेनरी रेविंग्टन. हा तोच हेनरी रेविंग्टन आहे ज्याने हे पत्र लंडनला पाठवलंय.
अफझल खानाचा वध झाल्यानंतर एका महिन्यातच म्हणजे 10 डिसेंबर 1659ला हेनरी रेव्हिंग्टनने हे पत्र लंडनला पाठवले. हा फार उपद्व्यापी माणूस होता बरं का. या पत्रात हेनरी रेव्हिंग्टन म्हणतो की राणीने अर्थात अली आदिलशहाच्या आईने म्हणजेच बडी बेगम साहेबाने 10,000 सैन्य घेऊन अफझल खानाला शिवाजी महाराजांवर हल्ला करायला पाठवलं. एवढ्या सैन्यानिशी शिवाजी महाराजांचा पराभव करता येणार नाही असं तिला ठामपणे माहिती होतं, म्हणून तिने अफझल खानाला मैत्रीचा बहाणा करायला सांगितला. आता याच्या पुढे हेनरी रेव्हिंग्टन सुद्धा बाजार गप्पांवर अवलंबून आपलं पत्र कसं लिहितो ते दिसून येईल. तो म्हणतो की शिवाजी महाराजांनी सुद्धा मैत्रीचा दिखावा करण्यासाठी आपल्या आईला अफझल खानाकडे ओलीस म्हणून पाठवलं. बॉलिवूड मूवीमध्ये एखादा विलन हिरोच्या आईला किंवा बहिणीला किडनॅप करतो. इथे इंग्रजांच्या म्हणण्यानुसार हिरोने स्वतःच आपल्या आईला विलनकडून किडनॅप करवून घेतलं. मग थोड्या अंतरावर अफझल खान आणि शिवाजी महाराजांचं सैन्य आल्यानंतर अफझल आणि महाराज हे चर्चा करण्यासाठी भेटले. ही चर्चा एकांतात सुरू असताना अचानक शिवाजी महाराजांनी आपल्या छातीजवळ लपवलेला खंजीर काढून तो अफझल खानाच्या छातीत खुपसला आणि मग शिवाजी महाराजांच्या लोकांनी हल्ला करून अफझल खानाच्या 3,000 लोकांना कापून काढलं. ही सगळी हेनरी रेव्हिंग्टनने लिहिलेली कथा वाचून सुद्धा आपल्याला कळतं की हेनरी रेव्हिंग्टन सुद्धा अफवांवरती आणि बाजार गप्पांवरतीच अवलंबून होता. मला तर असं खूप वाटतंय की डचांना आणि इंग्रजांना ही सगळी माहिती पुरवणारा कोणतरी एकच डॅम्बिस माणूस असावा, कारण पाताळ यंत्री अफझल खानाकडे शिवाजी महाराज आपल्या प्रत्यक्ष आईला कुठल्याही प्रकारची चर्चा करायला पाठवतील हे ज्या लोकांना अफझल खानाचा स्वभाव माहिती आहे ना, त्यांना चुकून सुद्धा खरं वाटणार नाही. थोडक्यात काय आहे की इंग्रज आणि डच यांना अफझल खानाचा स्वभाव तर माहिती नव्हताच, पण त्या काळात काय राजकारण चालू होती याबद्दल सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे तपशील उपलब्ध नव्हते. हा ॲबे कारे एक फ्रेंच प्रवासी होता. त्याने लिहिलेल्या अफझल खान वधाचा प्रसंग हा 2 संदर्भांमध्ये आलाय. एक म्हणजे फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजी आणि दुसरा दी ट्रॅव्हल्स ऑफ ॲबे कारे इन इंडिया अँड नियर ईस्ट. ॲबे कारेने अफझल खान वधाची बाकी सगळी गोष्ट सेमच दिलेली आहे. त्यात तो म्हणतो की अफझल खान आणि शिवाजी महाराज यांची सैन्य काही अंतरावर येऊन उभी ठाकलेली असताना शिवाजी महाराजांनी आपल्या दूताकरवी अफझल खानाला कळवलं की जर तू तुझी शस्त्र बाजूला ठेवून मला भेटायला येणार असलास तर मीही तसंच करेन. आणि अफझल खान ह्याच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराजांना भेटायला आला. अफझल खानाने शिवाजी महाराजांवरच्या या मोहिमेवर येण्याच्या आधी आपल्या बायकांना ठार मारलं होतं हे ॲबे कारेला माहिती असावं, कारण पुढे ॲबे कारेने हीच गोष्ट आपल्या अफझल खान वधामध्ये सुद्धा ॲड केलेली आहे. तो म्हणतो की अफझल खान आणि शिवाजी महाराज हे एकांतात चर्चा करत असताना अचानक शिवाजी महाराजांनी आपला पवित्रा बदलला आणि विषामध्ये कालवलेला खंजीर हा अफझल खानाच्या छातीत खुपसला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज त्याला म्हणाले की तू तुझ्या 200 स्त्रियांना मारलंयस, त्याच्यामुळे एका सैनिकासारखा मृत्यू मिळावा अशी तुझी लायकी नाही. विजापूरच्या बाहेर अफझल खानाच्या स्त्रियांच्या कबरी आहेत हे आपल्याला आज सुद्धा दिसून येतं, पण ॲबे कारेने हा नंबर वाढवून 200 कसा केला याचा काही थांग पत्ता लागत नाही. याच्याशिवाय कोस्मी द ग्वार्ड, डॉक्टर फ्रायर, मनुची अशा काही समकालीन युरोपीय लेखकांनी सुद्धा अफझल खान वध त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. त्या अफझल खान वधाच्या गोष्टी मी आता तुम्हाला स्क्रीनवर देतो आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते स्क्रीन पॉज करून या गोष्टी वाचू शकतात. पण या सगळ्या गोष्टी वाचल्या की आपल्याला एक कळतं की युरोपियन लोकांनी अफझल खान वध त्यांच्या पत्रांमध्ये किंवा त्यांच्या ग्रंथामध्ये ज्या प्रकारे मांडलाय ना, त्यानुसार त्यांचा मूळ स्रोत ह्या बाजार गप्पा किंवा अफवाच होता. त्यांना अफझल खान वध, त्याच्यामधले तपशील, अफझल खानाचा स्वभाव, शिवाजी महाराजांचं शौर्य, शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी यापैकी कशाचीच कल्पना नव्हती. याच्या पुढच्या भागात शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या पक्षातल्या लोकांनी अर्थातच अली आदिलशहा किंवा औरंगजेब यांच्या दरबारी लेखकांनी हा अफझल खान वध कसा मांडलाय ते आपण बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.